नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. शेतकऱ्यांना दिलासा, 2 ऐवजी 3 हेक्टरसाठी मदतीची घोषणा. दिवाळीपूर्वी खात्यात पैसे, नुकसान भरपाई सरसकट देणार राज्य सरकारचा निर्णय. बाधित पिकांसाठी तब्बल 18,000 कोटींची तरतूद. 65 मिमी पावसाची अट रद्द. निकषापेक्षा जास्त मदत. पूरग्रस्तांसाठी 31,628 कोटींची महापॅकेज. मुंबई अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना 31,628 कोटी रुपयांची मदतीचे मेगा पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले. शेतीच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे. NDRFच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर करताना संकटग्रस्तांसाठी आजवरचे हे सर्वात मोठे पॅकेज असून ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीपूर्वी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आश्वस्त केले. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या पॅकेजची घोषणा केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, दत्ता भरणे, मकरंद पाटील, अतुल सावे, प्रताप सरनाईक, शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते. कर्जमाफी आश्वासन सरकार संपूर्ण करणारच. राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे असे अतोनात नुकसान झाले होते. टंचाई काळात सवलती लागू. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती, मात्र दुष्काळ ज्या उपाययोजना लागू केल्या जातात त्या लागू केल्या आहेत. या जमीन महसुलात सूट, कर्जाचे पुनर्गठन, कर्ज वसुलीत स्थगित, कृषी वीज बिल वसुलीत सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमीच्या कामात सुधारणा यांचा समावेश आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. टंचाई काळ समजून सर्व उपाययोजना राबवणार. या आपत्तीने शेतकऱ्यांवर आर्थिक आणि मानसिक ताण आला आहे. त्यांना पुन्हा पायावर उभे करण्यासाठी आम्ही ऐतिहासिक पॅकेज देत आहे. टंचाईचा काळ समजून आम्ही सर्व उपाययोजना राबवणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. अनेक जण मदतीची मागणी करत होते. त्यासाठी तमिळनाडू, कर्नाटक आणि पंजाबचे उदाहरण दिले जात होते. मात्र त्याहीपेक्षा मोठे पॅकेज आम्ही दिले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री. कुठलाही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी पॅकेजमध्ये घेतली आहे. काही गोष्टींची अंतर्भाव करायचा राहून गेला असल्यास त्यांचाही समावेश करण्याची तयारी आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री. त्यानंतर मित्रांनो, अशी मिळणार मदत. मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख प्रत्येकी. जखमी व्यक्तींना 74,000 ते 2.5 लाख रुपये मदत देणार. घरगुती भांडे वस्तूंचे नुकसान 5,000 रुपये प्रति कुटुंब दिले जाणार आहे. दुकानदार, टपरीधारक 50,000 रुपये मदतीचा तरतूद. पडझड झालेल्या घरांना 1,20,000 रुपयांची तरतूद. डोंगरी भागात पडझड झालेल्या घरांना 1,30,000 रुपयांची तरतूद. अशंता पडझड घरे 6,500 रुपये. झोपड्यांना 8,000 रुपये. जनावरांचे गोठे 3,000 रुपये. दुधाळ जनावरे 37,500 रुपये. ओढकाम करणारी जनावरे 32,000. कुक्कुटपालन 100 रुपये. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर रोख मदत आणि 3 लाख रुपयांपर्यंत मनगरेमार्फत मदत. बाधित विहिरींसाठी 30,000 रुपये. आता पाहूया ताज्या कांद्याचे भाव. पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 14,400 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,900 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, संगमनेर उन्हाळी कांदा 4,338 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,761चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, नागपूर पांढरा कांदा 1,000 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सोलापूर पांढरा कांदा 1,874 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 3,250चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, कामठी लोकल कांदा 5 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,010चा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती: सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 2,820 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 408 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 3,000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, हिंगणा लाल कांदा 10 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, इंदापूर लाल कांदा 84 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सोलापूर लाल कांदा 14,290 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,100 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, सातारा 253 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, शिरूर कांदा मार्केट 1,746 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, दौड केडगाव 3,772 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1,700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, चंद्रपूर गंजवड 440 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,500 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती: कोल्हापूर 4,262 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर मिळत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.